तर रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत। महिला आयोगाकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या महिलांना रुपाली चाकणकर भोंदू अशोक खरातकडे पाठवत असल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। रुपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष नाही तर अशोक खरात याच्या एजंट म्हणून काम करत होत्या असा गंभीर आरोप ठोंबरेंनी केला आणि त्यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना देखील सह आरोपी करून चौकशी त्यांची करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे